मेहनत दिसते, पण आज छान दिसते, एवढा छान दिसते की डोळ्यात पाणी आलं. अक्षरशः मी कधीच तिला एकटीला नव्हतं सोडलं. हाय नमस्कार, कशा आहात सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात भाविका ताईचा हळदी सोहळा आणि त्याच्या एक दिवस पूर्वी माम सोहळा दाखवला. आज पेनकोडीवाड्यातील भाविका ताईचा लग्न सोहळा दाखवणार आहे आणि लग्नाला सुरुवात थोड्याच वेळात लग्न लागेल, पण आता ब्लॉग सुरू करतोय. सकाळी ब्लॉग सुरू नव्हता केला, आता सकाळपासून जे जे विधी झाल्यात ते तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करते. मामवाला पण भरपूर मजा केली आहे, ते सर्व काही ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तुम्हाला. मी जातो लग्नाला, तसंच तुम्ही सकाळी जे जे काय झालं ते बघून घ्या. ठीक आहे, टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया. सकाळच्या नाश्त्यासाठी पाव भाजी बनवलेली आहे. भाजी पाव नाश्त्यासाठी. पाव भाजी नाही, भाजी पाव. भाजी पाव, पाव भाजी सगळेच बोलतात, काहीतरी डिपेंड म्हणून. बरोबर आहे, भाजी पाव. नंतर इकडे काय चालू आहे, दुपारच्या जेवणाची व्यवस्था चालू आहे. कुठली भाजी आहे? छोले. आणि इकडे काय चालू आहे मावशी? इथं आता लापशी चाललेली आहे. लापशी दुपारच्या जेवणासाठी. दुपारच्या जेवणासाठी इकडे सर्व साहित्य रेडी केलंय बघा. आता घाऱ्या सुरू आहेत, लग्नाचा दिवस आहे आणि भाविका ताईची मावशी आहे ना. मावशी इकडे बघ ना एक मिनिट. मी काय बोलतो, आता घाऱ्या कशासाठी? आता नाश्त्याला नाश्त्यासाठी घाऱ्या बनवतात. ओके. इकडे काय चालू आहे? मामा मामीच्या घालायला डूल बनवलं सोन्याचे. ओके, तर मामा मामीला हाणायला जायचं आहे ना आपल्याला. जायचं आता. मामा आम्ही आणू, त्यांची सेवा करू, त्यांना मोठे मोठे हार बनवले काय, मिरच्या आणलेले. आता सोना भाग झाला. मोठे हार आहेत. हे हार झालेले आहेत काय? अजून व्हायचे. अजून व्हायचे असे असे. हार पाहिजे. किती? 12. म्हणजे मामा मामीचा मिळून ना? नाही, मामाना वेगळं, माम्याना वेगळं बिंदी. मामाना बिंदी. मामीना बिंदी. हार किती बनवलं? 12 बनवायचे, ते 12 बनवतात. म्हणजे मामा किती? 12. 12 मामा. ओके, 12 मामा. 12 मामा, 12 माम्या, त्यांना माम्याना बिंदी आणि काय काय? बिंदी माम्याना बिंदी आणि मामाना हार. आणि कानातले डूल. कानातले डूल बनवले. बिंदीवाला माणूस इथं बसला. अरे द्राक्ष विक्ष. याला स्पेशल बोलवलं. याला कुठून बोलवलं होतं स्पेशल? स्पेशल. गणपती बाप्पा विष्णू. हा? तलोजाचा आहे, तलोजा. तलोजाचा खास बोलवलं बघा. बिंदी डूल बनवायला. बिंदी दाखवा. बनवा. बिंदी कशी भारी आहे. बिंदी दाखवा. किती झाल्या? असं लावून दाखवा ना. अशी 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 बिंदी येईल काय? आणि डूल दाखवा. झुमका दाखवता, झुमका. असा झुमका आहे. असा झुमका आहे. असा झुमका आहे. बारा मामा आणि आता या सर्व गँग आतमध्ये गेल्यावर मामांच्या घरात जागा राहील काय? हे बघा गँग बघा किती आहे. मामाना हाणासाठी आले. मामांकडून आईस्क्रीम.
रात घे रे नको टाइम चल झाला घ्या. काय बरम्याचे शाहीत रे लोण घे तांदूळ तरी कुठे तुम्हीच घ्या. लक्ष्मी लोण घे लिंब लोण घे गो लोण घे खंडोबाचे मालसा लोण घे लिंब लोण घे गो लोण घे बरम्याचे शाहीत रे लोण घे सुरेखा घे ना भाविका करायचे पण घे लोण एकदा मागणं घ्यायला सांग उतरव बोल हार घेऊ दे यांच्याशिवाय मी हुशार तब्बल मामांचे दागिने घालण्याची वेळ आलेली आहे. लाईनशीर घेतल्याचा लाईनशीर तुम्ही सत्य हाव घ्या मस्त दिसतो बघा. हे मुक्ता तुम्ही घ्या कलशानं जा. ओके आता आता मान खाली करा. असे मान खाली आहे ना, मान सगळ्यांनी खाली. तुम्ही पण दोघांनी मान डाऊन करा. जस्ट लाईटली वरती करा बघायच्या का. 1 2 3 बघा. अगं कधी जाशील हा तू मधली स्टार्ट पहिले करा आणि नंतर मग हे राज बनकर फोटो करायचा. थांब जरा. या 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 चाला 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 चाला.
धबक्यात पाय द्यायचा जोरात. घाबरायचं नाही. ये मामा पुढे या ठेव तिला. हा, ठेव ठेव खाली ठेव. आता एक पाय याच्यावर एक पाय वरती कर. हात 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 पाय हात बाजूला काढा. हा ठेव एक पाय. डायरेक्ट पाय ठेव म्हणजे अलगच ठेवशील तर वाजल. डायरेक्ट तू अलगच ठेवला तर पहिला वाजला. हे बघा भाविका ताईची आजी आपल्या समोर आहे. आजी नाव मानकू कसं वाटतं पोरीचं कार्य आहे? पोरीचा कार्य आहे माझ्या नातीचा. कसं वाटतंय? माझे शिवगौरीनी पार पाराव. हा ना. बघा आजीच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसतात तुम्हाला. ओके आजी असा मिठी मार ना तिला. तिला आता नाही तर ती हिवलाची संध्याकाळी अशी ओके तिला फ्रेश होऊ दे, केस बी सुकू दे. टेन्शन नाही घ्यायचं. हा घेते जे भेटेल ते आपल्याला घ्यायचं. हो अरे पण मेन करवलं बघा. आम्ही सगळे तयार आहोत. सर्व तयार आहोत आम्ही. आम्ही आमच्या हत्यार पण घेऊन रेडी आहे. हो. थांबलो आम्ही. अजून टाइम झालाय खूप. सगळे लोक थांबलेत तिथं. मग तू ताईला घ्यायला आलास? ताईला घ्यायला आलोय तिकडे. आलेत ना, थांबलेत सगळे. ओके आता बाकी तू तयारी करता? मी चाललो. तुझी तयारी कर जा पहिले. मी निघालो आता. तू तयारी करता मग? तू तयारी करून ये जा. गाडीमध्ये पण येईल ती वाटलेस. ही गाडी खाली आहे. हो मी निघालो बा आता. मुलीचं लग्न लावण्यासाठी आई पण आलेली आहे. भाऊ पण आहेत. काच खाली कर ना. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. कसं वाटतंय? बरं वाटतंय. करवल्या कुठे आहेत तुमच्या? करवल्या बसल्यात काय? ओके ओके कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा. धन्यवाद. आल्या आल्या पाणीपुरी. पाणीपुरी. हे बघा भाविका ताईचा हँडसम भाऊ बघा. मगाशी गडबडीत होता पण सर्वात पहिले तयारी करून आलाय ना. बघा ताईचा मस्त लुक आहे. मामा तिला घेऊन चाललेत मंडपामध्ये. ताई कसं वाटतंय? नर्वस? काय टेन्शन नको की मामाने हात पकडलाय ना. बिंदास ना. ओके छान लुक झालाय. मस्त.
कर खाली मामा, कर खाली. सखा सप्तपदी भव सामा हे वधू इतका वेळ तू माझ्याबरोबर सात होतीस तेव्हा तुझे माझ्याशी सप्तपदीनं सख्य दृढ झाले आहे. आता आपण एक दिलाने एक विचाराने नवीन आयुष्याला सुरुवात करू. लग्न सोहळा पूर्ण झालेला आहे आणि आता रिसेप्शन बाकी आहे फक्त. आणि आई आणि पप्पा खूप छान दिसतात बघा, दोघेही मस्त लुक झालेला आहे दोघांचाही. आणि मम्मी, लग्न कार्याबद्दल मी विचारीनच, काल पप्पांच्या डान्सबद्दल काय सांगाल? खूप छान डान्स करतात. आता नाही, पहिलेपासून खूप छान डान्स करतात. पहिलेपासून डान्स खूप पहिले त्यांचा डान्सच फेमस आहे. जरी माहेरी गेले, हा. त्यांना सगळ्यांना माहिती आहे, माहेरी गेले की गाजवतात हळद हेच. बरोबर नाही बोडणी? गाजवतात काय? हो, खूप काल पण गाजवतात. आपल्या मुलीची पण गाजवली. हो, खूप 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 आम्ही गाजवतात. पण खूप एन्जॉय केलं. खूप एन्जॉय केलं. आणि काय सांगाल, सर्व आपली मंडळी जी आलेली आहे 2-4 दिवस आपल्या कार्यासाठी, त्यांच्याबद्दल काय सांगाल? खूप म्हणजे मला सपोर्ट ह्यांच्याशिवाय माझा काहीच नसतं झाला. मी खरं सांगते, माझे जेवढे आहेत ना त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि माझ्या सासरच्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. माझे दीर जावा जेवढे आहेत ना त्यांनी खूप सपोर्ट केला. मग असं साथ द्याल ना? बोडणीचा आवाज बघा, फेमस आहे आमचा परिवार. परिवार फेमस आहे. आता डॅडी काय सांगाल, कसं वाटतं आता फायनल आपला कार्य पूर्ण झालेला आहे? एकदम छान सुंदर झालेला आहे. हा. आणि सर्वांचे मी आभार मानतो. पहिले म्हणजे ओके, शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. खूप छान दिसतंय. आणि आज आपल्या ताईचा लुक कसं झालंय? आज खूप छान झाले. खूप आज झालंय. 3 दिवस ती छानच दिसते, हा. पण आज छान दिसते. एवढा छान दिसते की डोळ्यात पाणी आलं. अक्षरशः मी कधीच तिला एकटीला नव्हतं सोडलं. आमची लाडाने वाढवलेली, पप्पांची तर एवढी लाडकी, खूप लाडकी. आज आम्हाला सोडून जायला खूप बेकार वाटते. जरी जवळ असली तरी ती प्रत्येक आईला वाटतं की बरोबर. आपली मुलगी सोडून जाणार आपल्याला. जरी 5 पावलं असले तरी वाटतं आपली मुलगी, कारण आपण आज 25 वर्ष झाले बरोबर, सांभाळले सोबत तिला. आहे. घरात आवर और असते. खूप मी जरी कुठे गेले, बाहेर गेले, हा. तरी माझं घर ती सांभाळते, कारण मला दुसरी कोणच नाही. बरोबर. माझ्या दुसऱ्या जावेच्या पण मुली आहेत, त्या पण मला मुलीसारख्याच आहेत. माझ्या मुलीच त्या, पण मला ती भाविका माझा आधारच होता. तो आदर होता. खूप ओके, झाला. Thank खूप you. सोहळा खूप छान झाला आपला. छान, खूप खुश झाले सगळे पाहुणे, खुश झाले. ओके, तुम्ही खुश झालेत की हो हो नाही? हो. तुमच्या पाहुणचार मध्ये काही कमी नाही वगैरे? नाही, काहीच नाही. छान झालं ना काहीच सगळं? नाही, छान झालं, सर्व छान झालंय. आणि तुम्ही आल्याबद्दल इथं धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच.
भाविकाताईचा भाऊ आपल्या समोर आहे आणि त्यांच्या मेन करवल्या 2 ज्या सतत खूप भारी भारी ड्रेसिंग मारल्यात 2-3 दिवस. खूप छान दिसत आहेत बघा दोघी. हाय तरी करा. हाय नंतर हाय. ओके, आदित्य जवळ जाऊया. आदित्य, काय सांगशील आता? ताई म्हणजे समज जवळच आहे पण तरी काय सांगशील, कसं वाटतंय? नाही, खूप चांगला वाटते. हा. कारण वाट बघत होतो कधीपासून लग्नाची, कधी होणार आहे. का म्हणजे आता एकटा राजा तू? राजाला पण घरात खूप मिस करेन घरात, कारण मला सगळे घरातले कामं मलाच करावं लागतील आता. तो एक जाम टेन्शन आला डॉक्टरला. ठीक आहे ना. आठवण आठवण तर खूप येणार आता आहे. तू बोलतोस कामं करायला लागतील घरातली, बरोबर, पण आता तुझ्यावर जबाबदारी आली मम्मी आता पप्पांची. जाम मोठी जबाबदारी आली माझ्यावर, आता मलाच बघायला लागेल सगळा. ओके, तुला शुभेच्छा आणि खूप छान दिसते आणि तो कंटिन्यू ते कार्यामध्येच आहे. काल पण खूप गडबडीत होता आणि आज म्हणजे नवरी निघायची वेळ आणि तो जीन्स पॅन्ट वरच होता अजूनपर्यंत. फक्त 5 मिनिटात आवरून आले कपडे ते का पोरा का जास्त टाइम लागत नाही, त्याच्यात तो गोरा पण आहे. आपलं मेकअपची बी गरज नाही, मेकअप नाही, फक्त पावडर लावून डायरेक्ट आलो. ओके, ही मेन करवली आहे ना? मेन करवली जाऊन जाऊ दे. काय सांगशील? मी ताईला खूप मिस करीन, कारण का आमचं दोघींचं बॉन्डिंग खूप वेगळं होतं. आम्ही एकदम एकत्र आम्ही भांडायचो, गोड व्हायचो. आमच्यात बॉन्डिंग एकदम घट्ट बॉन्डिंग होती आमची दोघींची, खूप घट्ट म्हणजे. आणि मी पण त्यांच्या इथेच म्हणजे असायचे. आमचं मी काकांची तिला मुलगी ना तू? काकांची मुलगी. मी तिला माझं सांगायची सुख दुःख, ती मला माझं सांगायचं. आमचं दोघींचं खूप चांगला बॉन्डिंग आहे. आणि ही छोटी? मी तिच्याशी खूप भांडायचे पण, आणि आम्ही लगेच एकत्र पण यायचो. ओके, धन्यवाद. हे बघा, चला बाय करा सगळ्यांना, बाय करा. बाय. एकदम झकास आणि आनंदीमय चेहरे दिसतात आपल्याला आणि जबरदस्त एंट्री मारलीत ना. कॉंग्रॅच्युलेशन्स भाऊ, कॉंग्रॅच्युलेशन्स. असंच एकत्र आणि कायम हसत राहा. कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा.